नमस्कार. जय शिवराय. आपल्यासोबत आहेत परतूर येथील मराठा आंदोलक नामदेवराव धुमाळ सर. सर, आपण पाहत आहोत गेल्या सातत्याने 13 महिन्यापासून मराठा समाजासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि गेल्या 9 दिवसापासून त्यांनी आमरण उपोषण केलं आणि आता ते उपोषण थांबवलं आहे किंवा ते उपोषण स्थगित झालं आहे. तर तुम्हाला सरकारकडून काही आश्वासनं देण्यात आली आहेत का, किंवा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत कुणबीमधूनच 83 क्रमांकाला असलेलं ओबीसी मधलं तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण पाहिजे, त्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील लढतायत, तर काही आश्वासन वगैरे आलेत का मुख्यमंत्र्यांकडून किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून? जय जिजाऊ, जय शिवराय सर्वांना. काल आंतरवाली सराटी येथे माननीय मनोजदादा जरांगे यांचं 9व्या दिवशी आमरण उपोषण हे सुटलेलं आहे. आणि हे जे आमरण उपोषण होतं खूपच कठीण असं आमरण उपोषण होतं. आणि या काळामध्ये त्यांनी पाणी, अन्न काहीही न घेतल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर प्रेम करणारी जे मराठा समाज आहे आणि बाकीचा 18 प्रगट समाज आहे हा घायतुकीला आला होता, व्याकुळ झाला होता. आणि सर्वांचा महिलांचा हंबरडा तिथं फुटला होता. आणि ह्या सगळ्याच्या गोष्टीचा परिणाम म्हणून काल दादांनी 4 वाजता हे आमरण उपोषण स्थगित केलेलं आहे. सर, आपण पाहतोय की हा सातत्याने लढा चालू आहे आणि 9व्या दिवशी आमरण उपोषण स्थगित केलं, त्यामागे काय कारण होतं की मनोजदादांनी आता 9व्या दिवशीच आमरण उपोषण स्थगित केलं? आता दादांनी हे दुसरं आमरण उपोषण आहे. ह्या मागच्या उपोषणालाही आणि ह्या उपोषणालाही शासनानं कुठलीही दखल घेतली नाही. आणि जनतेच्या विनंतीला मान देऊन, मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन दादांनी हे आमरण उपोषण सुटलेलं आहे. आम्हाला याच्यातच खूप मोठा आनंद झालेला आहे, कारण दादाची प्रकृती ही महत्वाची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शासन मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, दादांच्या ज्या मागण्या आहेत, याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत आहे. आणि म्हणून दादांनी आता दवाखान्यात ते ॲडमिट झालेले आहेत. आणि ह्या दवाखान्यात ॲडमिट झाल्याच्या नंतर आता आमचा वाघ जो आहे तो आता बाहेर येणार आहे. आणि 2-4 दिवसानंतर इलाज झाल्याच्या नंतर, तब्येत ठणठणीत झाल्याच्या नंतर आमचा हा मराठ्यांचा ढाण्या वाघ आता बाहेर पडणार आहे आणि सरकारला धारेवर धरणार आहे. आणि म्हणून आम्ही पुन्हा त्यांच्या त्या आंदोलनामध्ये पुन्हा सामील होणार आहोत. सर, आपण बोलताना उल्लेख केला की त्यांची प्रकृती आता कशी आहे, आणि त्यांची प्रकृती बरी झाल्याच्या नंतर तुम्ही जे बोललात की ते आमचा ढाण्या वाघ पुन्हा मैदानामध्ये उतरणार आहे, तर मैदानामध्ये उतरण्यासाठी दादा सज्ज होतील? ते सदैव सदैव असतात, सदैव सज्ज असतात. आणि 2 हात करायची तयारी त्यांनी आता मनात धरलेली आहे. येत्या आगामी काळामध्ये आता विधानसभा असल्यामुळे सरकारनं ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला ही संधी होती मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करायच्या. आणि ह्या जर मागण्या त्यांनी मंजूर केल्या असत्या तर दादांनी एखाद्या वेळेस वेगळा विचार केला असता. परंतु आता दादा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने उतरायचं असा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे आणि ती आता घेतलीच पाहिजे. 288 पैकी 288 जागा मराठा समाजाच्या आता निवडून येणार आहेत. आणि ह्या सर्वपक्षीय मतलबी निकम्मे ह्या सरकारला आता कायमची जागा मराठा समाज दाखवणार आहे आणि त्याचं नेतृत्व माननीय मनोजदादा जरांगे हे करणार आहेत. सर, तुमच्या मराठा समाजाकडे कुठेतरी सरकार दुर्लक्ष करतंय असं तुम्हाला वाटतंय का? कारण गेल्या 13 महिन्यापासून हा लढा आहे आणि त्यामधून अद्याप काही यश मिळालेलं नाहीये. सर, दुर्लक्षित झालंय ना, दुर्लक्षित झालंय. आणि असा दुर्लक्षित करणारं जे सरकार आहे, हे सरकार खुर्चीवर एक क्षणही राहता कामा नये. आज रोजी ह्या सरकारची आता मुदत तर संपलेलीच आहे, परंतु यांचा जनाधार पण सुद्धा संपलेला आहे. आणि यांनी आता पदावर राहू नये, यांनी ताबडतोब राजीनामे द्यावेत आणि निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली हे निवडणुका व्हाव्यात. कारण ह्या निवडणुकामध्ये सुद्धा हे धांदली करू शकतात, निवडणुकांमध्ये सुद्धा हे गडबड करू शकतात. म्हणून आता ह्या निवडणूक आयोगाचं पूर्ण वर्चस्वामध्ये, त्यांच्या देखरेखीखाली मध्ये आता ह्या निवडणुका व्हायला पाहिजेत. काय म्हणतात आपण, निष्कलंक निवडणुका व्हायला पाहिजेत, निष्पक्ष निवडणुका व्हायला पाहिजेत. अशी तयारी आता निवडणूक आयोगानं करायला पाहिजे आणि ताबडतोब निवडणुका घोषित करून ह्या निवडणुकीमध्ये आता यांना धूळ चारल्याशिवाय मनोजदादा राहणार नाहीत. सर, आपण पाहताय की 9 दिवस अंतरवालीमध्ये मनोजदादा उपोषण करत होते. त्यांच्याच बाजूला तिथून वडीगोद्री आहे, त्या वडीगोद्रीमध्ये हाके सर त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. तर तो सरकारचा ट्रॅप होता की खरंच समाजासाठी हाके सर लढत होते?
मुळात हे त्यांचं जे उपोषण आहे त्याला परवानगी नव्हती आणि महाराष्ट्रामध्ये इतके त्यांचे गाव इतके सगळे ठिकाण असताना ह्या आंतरवाली सराटीतच ते काय येतात. आता वास्तविक पाहता त्यांचं उपोषण त्या वडीगोद्रीमध्ये चालू होतं आणि मीडियामध्ये काय चालू होतं की अचानक ते बसले आंतरवाली सराटीमध्ये बसले, पण वास्तविक पाहता तिथून ते 1.5 किलोमीटर अंतरावर इथं बसले होते. म्हणजे हा सरकारचा ट्रॅप आहे. काही माध्यम त्यांनी हाताचे धरलेले आहेत आणि हे ह्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाला, जरांगे पाटलाच्या ह्या उपोषणाला बदनाम करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट इथं काहीतरी दंगली व्हाव्यात आणि वाटात ते बसलेले आहेत. म्हणजे येणारे जाणारे जे आमचे मराठा बांधव आहेत हे आपसुकच काही ना काही घोषणा देतात, बोलतात आणि अशातून दंगल होण्याची जास्त शक्यता तिथे निर्माण झाली होती. आणि हा सरकारचा ट्रॅप आहे आणि ह्या आरक्षण विरोधकाचा ट्रॅप आहे. हे एकदम एक नंबरचे मूर्ख आणि नालायक लोक तिथे त्या सरकारनं हाताशी धरलेले आहेत. आणि म्हणून ह्या ह्या त्या वडीगोद्रीत जे बसलेले जे लोक आहेत यांना सरकार चांगला धडा शिकवणार आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की यांची दखल न घेण्यासारखे लोक आहेत. यांना कुत्रही कोणी विचारत, त्याच्या गावातही विचारत नाही, कुठेच विचारत नाही. धनगर समाजाचं आंदोलन पंढरपूरमध्ये चालू आहे आणि समाजाचं अधिकृत आंदोलन तिथे चालू आहे आणि इथं हा नालायक हाके इथं येऊन बसलेला आहे, वडापाव खायला आहे. लोक सगळे त्याला नाव ठेवायला लागलेत आणि जेवण करून पाणी पिऊन तो उपोषण करतो. तू वर आमच्या दादाची कुठं बराबरी करायला लागला. 17 18 दिवस आमच्या दादाने उपोषण केलेले आहेत आणि तू 3ऱ्या 4थ्या दिवशीच घायाळ होतोस आणि काही बी त्या ह्याच्यावर बोलतोस मीडियामध्ये. वास्तविक पाहता अशा नालायक माणसाला तुम्ही पुढं आणता आणि असा जो मीडिया आहे त्यांना आणणार आहे यांचा खरं तर निषेध व्हायला पाहिजे. अशा मीडियाचा जे जन आंदोलन आहे, कोट्याने लोक ज्या माणसाच्या पाठीशी आहेत त्याला तुम्ही गालबोट लावायचा प्रयत्न करतात. एका अर्थानं सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न तुम्ही करतात. ही लाजिरवाणी गोष्ट आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय. सर, गेल्या 17 दिवसापासून पंढरपूर येथे त्या ठिकाणी धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. पण धनगर समाजाला आणि मराठा समाजाला वावळे टाकून हाके सरांना त्या ठिकाणी मुद्दाम उपोषणाला बसवलंय, असं म्हणणं आहे का सर तुमचं? हो ना, ट्रॅप आहे, सरकारचा ट्रॅप आहे. तर यानंतर आपण बघू सर की गेल्या अनेक दिवसापासून ज्या प्रकारे उपोषण चालू आहे मनोज दादाचं, ह्याच्यातून काहीच मार्ग निघालेला नाहीये. तर ह्यामधून कधी मार्ग निघेल आणि जर मार्ग नाही निघाला तर ह्या पुढची भूमिका काय असेल तुमची? याच्यामधून शासन तर मार्ग निघालेला आहे, परंतु ते शासन त्या रस्त्यावर चालत नाही. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये भरपूर सापडलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातही सापडलेल्या आहेत आणि म्हणून हा मार्ग जो आहे, मराठा समाज हा कुणबीमध्ये ऑलरेडी आहे हे सिद्ध झालेलं आहे. फक्त आता बाकी राहिलेल्या समाजाला हे आरक्षणाचा फायदा मिळवण्याकरता मराठवाड्यामध्ये हैदराबादचं गॅजेटियर लागू करायचं, मुंबईचं आणि सातारचं गॅजेटियर लागू करायचं आणि हे सर्व महाराष्ट्राला लागू केलं की सर्व लोकांच्या नोंदी ह्या कुणबी म्हणून निघणार आहेत. नवीन आरक्षण लागू करायची मागणी कोणाची नाही आणि काही ती गरजही नाही. हे आरक्षण द्या, आरक्षण देणारे कोणीच नाही. अगोदरच आम्ही मराठा समाज ओबीसी मध्ये आहोत. फक्त कुणबी सर्टिफिकेट सर्व लोकांना मिळावेत अशी तरतूद व्हावी आणि सर्व मराठा समाजाचा हा आरक्षणाचा प्रश्न मिटावा अशी सर्वांची मागणी आहे. आणि हे सरकार ते करणार नाही, या सरकारची ती मानसिकता नाही. परंतु आता आगामी निवडणुकीमध्ये यांना धोबीपछाड देऊन आमचं सरकार तिथं आणू, 288 ला 288 आमदार आमचे तिथे निवडून आणू असा दादा आता प्रण करतील आणि तिथं आम्ही स्वतःच आरक्षण घेऊ आणि स्वतःच समाजाचे प्रश्न मिटवू आणि त्याचबरोबर इतरही प्रश्न आम्ही समाजाचे सोडू. तर येणाऱ्या काळात मराठा समाजासाठी परतूरमधून तुम्ही कशा पद्धतीने भूमिका घ्याल किंवा मनोज दादांनी जर ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला स्पष्टता देतील त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल परतूरमधून? अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही. जर निर्णय झाला तर त्याच्या बाबतीत सर्व समाजाला सर्वांना विश्वासात घेऊन हे काम आम्ही करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. आज रोजी त्यांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे, गावागावामध्ये मराठा सेवक नेमायचे आणि त्यांना समाजासाठी काम करायचे, काही उपक्रम गावास्तरावर राबवायचे, व्यसनमुक्ती असू द्या, काही स्वच्छता मोहीम असू द्या, असे छोटे छोटे उपक्रम गाव स्तरावर हे राबवायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या समाजाला तयार करायचंय. आणि ही पहिल्या प्रथम मोहीम जरांगे पाटलांनी हे महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आता कामाला लागलो आहोत. आतापर्यंत बऱ्याच गावामध्ये माझ्या भेटी झालेल्या आहेत, आम्ही फिरत आहोत, अजूनही आता इथून पुढे सुरू राहणार आहे. तर हे होते मराठा सेवक नामदेवराव धुमाळ सर, परतूर येथून. धन्यवाद.